मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओचं टायटल बघून कळलं असेल की हा व्हिडिओ कशाबद्दल आहे। तर आता महाराष्ट्र सरळ सेवा भरतीची सुरुवात झालेली आहे आणि त्याचे एक एक जाहिरात आता येत आहेत आणि त्यामधलीच ही एक जाहिरात आहे ती म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची। आणि ही जी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची जाहिरात पडलेली ही ग्रुप सी आणि ग्रुप डी पदासाठी आणि याच भरतीची सविस्तर माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामध्ये सविस्तर पीडीएफ मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि सोबत ते बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून घ्या, कारण की असेच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलला रोज येत असतात। चला तुम्हाला डायरेक्ट सांगतो की पीडीएफ मध्ये नेमकं काय दिलेलं आहे। वरतीच तुम्ही बघू शकता कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याण, त्यानंतर पुढे दिलेलं आहे गट क आणि गट ड मधील रिक्त पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्याकरिता। सरळ सेवा म्हणजे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की 75,000 जागांची भरती होणार आहे सरळ सेवा मार्फत। त्यामध्ये आता एक एक जाहिरात यायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामधलीच ही एक जाहिरात आहे। पुढे दिलेले त्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आस्थापनेवरील ग्रुप सी आणि ग्रुप डी मधील रिक्त पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे। आणि पुढे त्यांनी तारीख दिलेली यामध्ये एकूण 490 जागा आहेत आणि पुढे तारीख दिलेली की 10/6/2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहेत। ते ऑलरेडी सुरू झालेत आणि त्याची शेवटची तारीख असणार आहे 3 जुलै 2025। यामध्ये आता पदे कोणकोणती आहेत, त्यानंतर त्यांच्यासाठी पगार काय असणार आहे आणि प्रत्येक पदाला किती जागा आहेत। सो वरती तुम्ही गट क पदाचं बघू शकता फिजिओथेरपिस्ट, त्यासाठी पगार आहे 38,600 ते 1,22,800 पर्यंत। त्यानंतर हे औषध निर्माता सेम पगार आहे। त्यानंतर पुढे जागा बघू शकतो तुम्ही, वरच्या पदासाठी फिजिओथेरपीसाठी 2 जागा आहेत, त्यानंतर औषध निर्माणासाठी 14 जागा आहेत, त्यानंतर कुष्ठरोग तंत्रज्ञ यासाठी सुद्धा पगार सेम आहे, जागा 2 आहेत। त्यानंतर स्टाफ नर्ससाठी पगार आहे 35,400 ते 1,12,400 आणि यासाठी एकूण 78 जागा आहेत। यानंतर मित्रांनो पुढचं पद आहे एक्स-रे तंत्रज्ञ, यासाठी पगार आहे 34,500 ते 1,12,400 आणि यासाठी 6 जागा आहेत। त्यानंतर हेल्थ विजिटर आणि लेप्रेसी टेक्निशियन, त्यानंतर मानस उपचार समुपदेशक, त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ, त्यानंतर लेखापाल आहे, त्यानंतर कनिष्ठ अभियंता स्थापत्य म्हणजे सिव्हिल, त्यानंतर कनिष्ठ अभियंता विद्युत, त्यानंतर यांत्रिकी, त्यानंतर चालक यंत्रचालक ड्रायव्हर कम ऑपरेटरसाठी आहे। त्यानंतर पुढे पगार तुम्ही बघू शकता पीडीएफ मध्ये। त्यानंतर पुढचं पद आहे अग्निशामक म्हणजे फायरमन, यासाठी तब्बल 138 जागा आहेत आणि यासाठी पगार असणार आहे 19,900 ते 63,200 आणि या पदांसाठी शिक्षण पात्रता काय काय लागणार आहे ते तुम्हाला पुढे सांगतो। त्यानंतर पुढचं पद आहे कनिष्ठ विधी अधिकारी, त्यानंतर क्रीडा पर्यवेक्षक आहे, त्यानंतर उद्यान अधीक्षक आहे, त्यानंतर उद्यान निरीक्षक आहे, त्यानंतर लिपिक टंकलेखक। हे पद सर्वात इम्पॉर्टंट आहे कारण की यासाठी शिक्षण पात्रता खूपच कमी पाहिजे, कारण की याला पगार पण चांगला आहे 19,900 ते 63,200 आणि यासाठी सुद्धा 116 जागा आहेत। त्यानंतर पुढचं पद आहे लेखा सेवा मधलं गट क लेखा लिपिक, यासाठी पगार सेम आहे 19,963,200, 16 जागा आहेत। त्यानंतर शेवटचं ग्रुप डी पदाचं पद आहे आया आणि यासाठी पगार आहे 15,000 ते 47,600 आणि यासाठी फक्त 2 जागा आहेत। आता तुम्हाला यांच्यासाठी शिक्षण पात्रता आणि वयोमर्यादा काय ती सांगतो। आता यासाठी शिक्षण पात्रता इथे खाली पीडीएफ मध्ये बघू शकता टेबल दिलेला आहे आणि फिजिओथेरपिस्ट पद दिलेलं आहे आणि त्याच्या खाली टेबल दिलेला आहे आणि त्याच्यात कास्ट वाईज जागा दिलेला आहे आणि त्याच्या खालीच त्यांचे पगार आणि शिक्षण पात्रता सुद्धा दिलेली आहे, खाली बघू शकता तुम्ही। त्यानंतर औषध निर्माणासाठी सुद्धा सेम टेबल आहे, त्यानंतर खाली त्याचे एज्युकेशन दिलेलं आहे मान्यताप्राप्त विद्यापीठातील बी फार्म पदवी। असं प्रत्येक पदासाठी प्रत्येक टेबलनुसार कास्ट वाईज जागा आणि खाली शिक्षण पात्रता दिलेली आणि त्याचा पगार सुद्धा दिलेला आहे। याच्यामध्ये स्टाफ नर्स यासाठी सर्वात जास्त जागा आहेत 78, त्याच्यानंतर अजून जास्त जागा असणारी पदं आहेत, पण स्टाफ नर्ससाठी तुम्हाला शिक्षण पात्रता सांगतो मान्यताप्राप्त विद्यापीठातील BSc नर्सिंग या विषयाची पदवी झालेली पाहिजे किंवा ते नसेल तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे 12वी पास आणि तुमचं नर्सिंग काउन्सिलिंगचं जनरल नर्सिंग किंवा मिडवाईफरी या विषयाची पदविका पाहिजे। प्रत्येक पदानुसार शिक्षण पात्रता वेगवेगळी दिलेली आहे। तुम्हाला सर्वात जास्त पदे ज्यांची आहेत त्यांचं सांगतो तुम्हाला। कनिष्ठ अभियंता स्थापत्य म्हणजे सिव्हिलसाठी तुमच्याकडे सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री पाहिजे, ज्यांच्याकडे सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री ते या पदासाठी अर्ज करू शकतात। टोटल जागा यासाठी 58 जागा आहेत। त्यानंतर विद्युतसाठी तुमच्याकडे इलेक्ट्रिकल तुमचे इंजिनिअरिंग झालेली पाहिजे, यासाठी पण 12 जागा आहेत। त्यानंतर यांत्रिकी म्हणजे मेकॅनिकल, यासाठी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची तुमची डिग्री पाहिजे, यासाठी फक्त 8 जागा आहेत। त्यानंतर यंत्रचालक ड्रायव्हर कम ऑपरेटर यासाठी 12 जागा आहेत, यासाठी तुमच्याकडे 10वी पास पाहिजे। त्यानंतर तुमच्याकडे जड वाहन चालवण्याचा परवाना पाहिजे म्हणजे लायसन्स पाहिजे हेवी व्हेकलचा आणि तुमचं वय हे 30 वर्षापेक्षा जास्त नाही पाहिजे। त्यानंतर यासाठी शारीरिक पात्रता सुद्धा दिलेली आहे, ज्यासाठी उंची पाहिजे 165 सेंटीमीटर। मी फक्त या पदासाठी बोलतोय हे उंचीचं ड्रायव्हर कम ऑपरेटर। ओके, त्यानंतर अग्निशामक म्हणजे फायरमन यासाठी सर्वात जास्त जागा आहेत 138 जागा आहेत
आणि यासाठी तुमच्याकडे शिक्षण पात्रता पाहिजे. पहिलं म्हणजे तुमचं 10वी पास पाहिजे आणि दुसरं म्हणजे तुमचा अग्निशामकचा जो कोर्स असतो 6 महिन्याचा तो पूर्ण पाहिजे. त्याचं सर्टिफिकेट सुद्धा तुमच्याकडे पाहिजे. आणि तसंच या पदासाठी वयाची सुद्धा अट आहे की 30 वर्षापेक्षा जास्त तुमचं वय नसायला पाहिजे. आणि यासाठी शारीरिक पात्रता आहे, यासाठी उंची तुमची 165 सेंटीमीटर पाहिजे, छाती पाहिजे 181 सेंटीमीटर साधारण आणि फुगवंती 5 सेंटीमीटर जास्त पाहिजे. त्यानंतर वजन तुमचं 50 किलोग्राम पाहिजे कमीत कमी, आणि जर महिला असाल तर 46 किलोग्राम पाहिजे. आणि बाकी तुमचं दृष्टीचे जे पॅरामीटर्स ते पूर्ण पाहिजेत. त्यानंतर लेखालिपिक यासाठी 16 जागा आहेत. यासाठी तुमच्याकडे ग्रॅज्युएशन पूर्ण पाहिजे आणि तुमचं मराठी तुमची टायपिंग पाहिजे. ओके, मराठी किंवा इंग्रजी टायपिंग. बाकीचं क्रायटेरिया तुम्ही PDF मध्ये बघू शकतात. सो अशा प्रकारे या पूर्ण जागा आहेत, या PDF मध्ये तुम्ही बघू शकतात. यानंतर मित्रांनो तुम्हाला यासाठी वयोमर्यादा सांगतो. इथे टेबल दिलेला PDF मध्ये बघू शकता. तुमचं वयोमर्यादा 1/7/2025 रोजी किमान वय पाहिजे म्हणजे कमीत कमी 18 वर्ष, जास्तीत जास्त ओपनसाठी 38, त्यानंतर मागासवर्गीय आणि अनाथसाठी 43, त्यानंतर खेळाडूसाठी 43 आहे, त्यानंतर दिव्यांग, माजी सैनिक, भूकंपग्रस्त आणि प्रकल्पग्रस्तासाठी 45 आहे, त्यानंतर स्वातंत्र्य सैनिक पाल्य उमेदवार असाल तर 45 आहे आणि अंशकालीन उमेदवार असाल तर 55 वय आहे. यानंतर या भरतीमध्ये सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे, तर यामध्ये तुमचा पेपर होईल जो MCQ टाईप असेल आणि प्रत्येक पदानुसार त्यामध्ये जर तांत्रिक पद असतील तर तांत्रिक विषय त्यामध्ये ऍड असेल आणि बाकी पदांसाठी 200 गुणांचा पेपर असू शकतो आणि बाकी पदांसाठी 100 गुणांचा हा पेपर असू शकतो. सो त्याप्रमाणे तुम्हाला अभ्यास करावा लागेल. याची सविस्तर माहिती मी आपल्या वेबसाईटला या भरतीच्या पोस्टमध्ये दिलेली आहे. त्यामध्ये पदानुसार पेपर काय असणार आहे, अभ्यासक्रम काय असणार आहे, ही सर्व माहिती तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. किंवा या भरतीच्या PDF मध्ये सुद्धा त्यांनी दिलेलं आहे की जो अभ्यासक्रम असणार आहे परीक्षेचा तो सर्व अभ्यासक्रम या KDMC म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वेबसाईटवर त्यांनी दिलेला आहे. त्यानंतर मित्रांनो या भरतीमध्ये एका पदासाठी ग्राउंडची पात्रता म्हणजे मैदानी चाचणी, ते म्हणजे फायरमन, जी तुम्ही खाली या PDFच्या खाली स्क्रोल केलं शेवटी तर इथे तुम्ही बघू शकता. इथे खाली दिलेले परिशिष्ट अ मध्ये अग्निशमन सेवेतील पदांकरिता मैदानी चाचणी निकष व गुणांकन पद्धती. मैदानी चाचणी पुरुषांकरिता 1600 मीटर. त्यानंतर ब मध्ये दिलेले जमिनीपासून 33 फूट उंचीवरील खिडकीस लावलेल्या ॲल्युमिनियम एक्सटेन्शन शिडीवर खिडकीपर्यंत वर चढून त्याच शिडीने खाली उतरणे, त्यासाठी 20 गुण आहेत. त्यानंतर 50 किलोग्राम वजनाची मानवीय प्रतिकृती खांद्यावर घेऊन तिला चौकोनी मार्गाने 60 मीटर अंतर धावणे, यासाठी 20 गुण आहेत. त्यानंतर 20 फूट उंचीपर्यंत रस्सीवर चढणे आणि उतरणे, यासाठी 20 गुण आहेत. त्यानंतर 20 पुलअप्स आहेत, त्यासाठी 10 गुण आहेत. त्यानंतर ही सेम चाचणी महिलांसाठी 800 मीटर आहे फक्त धावणे, त्यासाठी 30 गुण आहेत. जी परीक्षा होईल मैदानी चाचणी ती 100 गुणांची असेल महिलांसाठी पण आणि पुरुषांसाठी. तर यामध्ये महिलांसाठी 800 मीटर 30 गुण. त्यानंतर सेम शिडीने वरती चढायचं आहे खाली उतरायचं त्यासाठी 20 गुण. त्यानंतर फक्त ते अंतर कमी जास्त असू शकतं. जो 40 पुरुषांसाठी 50 किलोग्रामचं मानवकृती होती आणि महिलांसाठी 40 किलोग्रामची, त्यासाठी पण 20 गुण आहे. गोळा फेक आहे महिलांसाठी 10 गुण. त्यानंतर लांब उडी आहे 10 गुण. त्यानंतर 10 पुशअप आहेत त्यासाठी 10 गुण आहेत. ओके, अशा प्रकारे मैदानी चाचणी असणार आहे फायरमॅन पदासाठी. याची तुम्ही तयारी या पद्धतीने करायला पाहिजे. ओके, सो या भरतीविषयी तुमचे अजून काही प्रश्न असतील तर मला कॉमेंट करून सांगा. बाकी जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त तुमच्या 10वी पास मित्रांना नक्की शेअर करा, कारण की यामध्ये एका पदा म्हणजे भरपूर पदांसाठी 10वी पास पाहिजे, पण फक्त एकच पद आहे त्यासाठी फक्त 10वी पास पाहिजे, बाकी कुठलीही गरज नाही. बाकी काही पदांसाठी 10वी पास, त्यानंतर तुमच्याकडे लायसन पाहिजे अशी आहेत. सो PDF व्यवस्थित बघा. सविस्तर माहितीची पोस्ट मी आपल्या वेबसाईटला बनवलेली, त्याची एक लिंक खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲड केलेली आहे. ओके, किंवा तुम्ही डायरेक्ट गुगलला जाऊन सर्च करा naukriwala.com, ही आपली वेबसाईट आहे. त्यावर सर्व सरकारी भरतींच्या पोस्ट मी तिथे अपडेट करत असतो. त्यावर सर्व माहिती तुम्हाला सविस्तरपणे मिळून जाईल. आणि अजून एक महत्त्वाचं राहिलं ते म्हणजे तुम्ही आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर या लाल बटनवर क्लिक करून लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूला जे बेल आयकॉनचा बटन आहे त्यावर सुद्धा प्रेस करून घ्या, म्हणजे क्लिक करून घ्या. म्हणजे जेव्हा पण आपला नवीन व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल, म्हणजे तुम्हाला इतर कुठेही बघायची गरज पडणार नाही. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.